श्रोते हो, पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात आणि जी आपल्याला पाठवलेली आहे मनोहर राठोड, पुसद जिल्हा यवतमाळ येथून. आणि सर लिहितायत की नका बंधनात ठेवू मुलगी जरी असली, नका बंधनात ठेवू मुलगी जरी असली, द्या मोकळे आकाश सदा आज्ञेत वागली, द्या मोकळे आकाश सदा आज्ञेत वागली. जेव्हा जेव्हा समाज स्त्रीला संधी देईल, जेव्हा जेव्हा समाज स्त्रीला संधी देईल, आपल्या कर्तृत्वाने ती आकाश कवेत घेईल, आपल्या कर्तृत्वाने ती आकाश कवेत घेईल. अतिशय अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि आपण पाहिलं असेल की आज स्त्रिया या पुरुषांपेक्षा सुद्धा उंच भरारी त्यांनी घेतलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या आघाडीवर आहेत आणि आपलं कर्तव्य अतिशय सुंदररित्या त्या पार पाडत आहेत. तर अप्रतिम अशी कविता होती श्रोते हो. आणि 2 चारोळ्या आहेत पुढच्या ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत. आम्रपाली घाडगे अमू या नावाने मॅडम लिहितात, मीरा रोड मुंबई येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की आकाशी भरला पहा चंद्रतारकांचा मेळा, आकाशी भरला पहा चंद्रतारकांचा मेळा, रजनी आनंदली पाहून तो नयनरम्य सोहळा, आकाशी भरला पहा चंद्रतारकांचा मेळा, रजनी आनंदली पाहून तो नयनरम्य सोहळा. वा. आणि दुसऱ्या चारोळीत त्यांनी लिहिलंय की श्रावणात आकाशी इंद्रधनुष्य सप्तरंग उधळतो, श्रावणात आकाशी इंद्रधनुष्य सप्तरंग उधळतो, आणि ढगाळ लपुनी सूर्य लपंडाव खेळतो, आणि ढगाळ लपुनी सूर्य लपंडाव खेळतो. वा. नभातलं, आभाळातलं, आकाशातलं अतिशय सुंदर असं वर्णन मॅडमनी केलेलं आहे. आणि पुढची जी एक कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे, शब्द सुधीर या नावाने सर लिहितात, सुधीर क्षीरसागर, केडगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून. आणि सरांनी लिहिलंय, चांदण्यांच्या आकाशी शुभ्र पांढरा ढग आहे, चांदण्यांच्या आकाशी शुभ्र पांढरा ढग आहे, त्याच्या थोडं पुढं गेल्यावर आपल्या दोघांचं जग आहे. वा. त्याच्या थोडं पुढं गेल्यावर आपल्या दोघांचं जग आहे. एक अप्रतिम असे भाव मांडणारे होते. आणि पुढं सरांनी लिहिलंय की सूर्यास्ताची रम्य वेळ रंग उधळणारे आकाश, सूर्यास्ताची रम्य वेळ रंग उधळणारे आकाश, घराकडे परततो मी नंतर पुन्हा सावकाश, घराकडे परततो मी नंतर पुन्हा सावकाश. वा. खूपच अप्रतिम अशी या 2 चारोळ्या होत्या श्रोते हो, अतिशय अप्रतिम. आणि पुढची जी एक कविता आहे त्या कवितेकडे आपण वळूयात जी आपल्याला पाठवलेली आहे मिलिंद रेश्मा विनायक ठी, गुहागर चिंद्रवळ येथून. आणि मॅडमने लिहिलंय की पांघरले आकाश नभ दाटून आले, सांज होता होता मी तुझीच झाले, पांघरले आकाश नभ दाटून आले, सांज होता होता मी तुझीच झाले, पाहता तुला सख्या भरले माझे डोळे, पाहता तुला सख्या भरले माझे डोळे, तूच हवा कायम जीवनी मन माझे बोले. वा. तूच हवा कायम जीवनी मन माझे बोले, निळसर आकाश बघ सोबतीला आले, निळसर आकाश बघ सोबतीला आले, तुझी न माझी भेट घेऊन गेले, तुझी न माझी भेट घेऊन गेले, तुझं माझं दुःख मात्र सोबत नेले, सुख आणि आनंद मात्र पुन्हा घेऊन आले, तुझं माझं दुःख मात्र सोबत नेले, सुख आणि आनंद मात्र पुन्हा घेऊन आले. अप्रतिम अशी प्रेमकविता होती श्रोते हो. आणि पुढची जी एक सुंदर अशी चारोळी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे नवकवी सिद्धेश उतेकर, वावेत तर्फे, खेड जांभूळवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथून. आणि सरांनी लिहिलंय की अमावसे रात्री आकाशात चमचम करत होते तारे, अमावसे रात्री आकाशात चमचम करत होते तारे, प्रिये आता सांग तुला कधी, प्रिये आता सांग तुला कधी कळणार माझ्या प्रेमाचे हे इशारे, प्रिये आता सांग तुला कधी कळणार माझ्या प्रेमाचे हे इशारे. वा. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे पूजा शिंपी बागुल नाशिक येथून. आणि मॅडम लिहित आहेत की आकाशाचे भुलवणे रोजच दिसून येते, पण आभास ते सारे मन त्यात फसून जाते, आकाशाचे भुलवणे रोजच दिसून येते, पण आभास ते सारे मन त्यास फसून जाते, तारांकित वलयाच्या मागे अंधार गडद दाटलेला, तारांकित वलयाच्या मागे अंधार गडद दाटलेला, पहाट तरी होणार कधी सूर्यही दिसतो ग्रासलेला, पहाट तरी होणार कधी सूर्यही दिसतो ग्रासलेला. वा. अतिशय खोलवर अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो, सुंदर अशी कविता. आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे सौ विजया शिंदे कल्याण येथून. आणि मॅडम लिहित आहेत की निरभ्र आकाशात मेघ क्षणात दाटले, निरभ्र आकाशात मेघ क्षणात दाटले, पावसाचे थेंब धरतीस येऊन भेटले. वा. पावसांचे थेंब धरतीस येऊन भेटले, थेंब थेंब पडून मातीत मिसळला,
थेंब थेंब पडून मातीत मिसळला, धरती कुपीतील मृदगंध दरवळला, धरती कुपीतील मृदगंध दरवळला. वा, खूपच अप्रतिम अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढची एक कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे. शुभम महादेव काप, मुक्काम दंडनगरी, पोस्ट पणदेरी, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथून. आणि सरांनी लिहिलंय आकाश शीर्षकाखाली की उंचावरल्या आकाशाला सात उगवत्या सूर्याची, उंचावरल्या आकाशाला सात उगवत्या सूर्याची, शुभ्र निरभ्र रातीला सोबतच चांद ताऱ्याची, शुभ्र निरभ्र रातीला सोबत चांद ताऱ्यांची, भासे डोंगरा जोडून क्षणू जणू क्षितिजा समान, भासे डोंगरा जोडून जणू क्षितिजा समान, दुरून जाता नजर दिसे, दुरून जाता नजर दिसे रंगीबेरंगी आसमान, दुरून जाता नजर दिसे रंगीबेरंगी आसमान. वा, अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर रचनेकडे आपण वळूयात. आणि जी रचना आपल्याला पाठवलेली आहे सूरज रत्नाकर बारसकर, गुहागर रत्नागिरी येथून. आणि सर लिहित आहेत की उजळले निळे निळे आकाश सूर्याच्या तेजोमय किरणांनी, उजळले निळे निळे आकाश सूर्याच्या तेजोमय किरणांनी, इंद्रधनुष्याचे रंग फुलले हर्षिले मन पाहुनी, इंद्रधनुष्याचे रंग फुलले हर्षिले मन पाहुनी, अंधाऱ्या रात्री आकाशात चांदणी हसते पाहून खुदकन गालात, अंधाऱ्या रात्री आकाशात चांदणी हसते पाहून खुदकन गालात, गाणे गाते वाऱ्यासंग रात्र आपुली जागवीत, गाणे गाते वाऱ्यासंग रात्र आपुली जागवीत. ज्या एका कवितेकडे आपण वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे हरिश्चंद्र मुकुंद दळवी, मुक्काम डोंगर नावे, पोस्ट म्हसा, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथून, जे की विश्वभान प्रतिष्ठान मुंबई यांचा शिलेदार असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि सरांनी लिहिलंय की कोऱ्या निळ्या कागदावर शाईचा निळा काळा ढग आला, कोऱ्या निळ्या आकाशावर शाईचा निळा ढग आला, लेखणीचा गार वारा लागताच शब्दांचा पाऊस पडला. क्या बात आहे. कोऱ्या निळ्या आकाशावर शाईचा निळा काळा ढग आला, लेखणीचा गार वारा लागताच शब्दांचा पाऊस पडला. शब्दांच्या रिमझिम पाऊस पडून चारोळ्या कवितांच्या नद्या वाहिल्या, शब्दांचा रिमझिम पाऊस पडून चारोळ्या कवितांच्या नद्या वाहिल्या, अनेक नद्या एकत्र येऊन मग अथांग साहित्याच्या समुद्राला मिळाल्या, अनेक नद्या एकत्र येऊन मग अथांग साहित्याच्या समुद्राला मिळाल्या. अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती श्रोते हो. की लेखणीचा गार वारा लागता शब्दांचा पाऊस पडला. वा, खूपच अप्रतिम. याबरोबरच श्रोते हो, पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात. जी आपल्याला पाठवलेली आहे सौ पुष्पा करे, मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून. आणि मॅडमनी लिहिलंय की किती हा सहन करावा नराधमाचा क्रूरपणा, किती हा सहन करावा नराधमाचा क्रूरपणा, स्तब्ध झाले मन ऐकून ती वेदना, स्तब्ध झाले मन ऐकून ती वेदना, आकाश ही फाटेल कसा होतो नीचपण, आकाश ही फाटेल कसा होतो नीचपणा, बालपण समजेना वयस्कर ही म्हणून ही तो लाजेना, बालपण समजेना वयस्कर ही समजून तो लाजेना, कधी संपणार हा निर्भयाचा जीवघेणा खेळ, कधी संपणार हा निर्भयाचा जीवघेणा खेळ, आता खूप शरमले ते विकृत ऐकण्या मन धजेना, आता खूप शरमले ते विकृत ऐकण्या मन धजेना. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे विजय जाधव, वय 16, अंदूर, उस्मानाबाद येथून. आणि त्यांनी लिहिलंय की पावसाळली दुनिया सोडून दुष्काळी पास, पावसाळली दुनिया सोडून दुष्काळी पास, झिंगली काया झाले मोकळे आकाश, पावसाळली दुनिया सोडून दुष्काळी पास, झिंगली काया झाले मोकळे आकाश, पाजाळला तिमिरातुनी तेजाकडे प्रकाश, पाजाळला तिमिरातुनी तेजाकडे प्रकाश, झिंगली काया झाले मोकळे आकाश, झिंगली काया झाले मोकळे आकाश. वा, अतिशय अप्रतिम अशी कविता होती. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात श्रोते हो, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत सौ शलाका संजीव पाठक, कोथरूड, पुणे येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की आकाशातील टिपूर चांदणे जसा पारिजातकाचा सडा, आकाशातील टिपूर चांदणे जसा पारिजातकाचा सडा, चांदणी समरूप तुझे मोहवे होईल माझ्या सवे चंद्रही वेडा, चांदणी समरूप तुझे मोहवे होईल माझ्या सवे चंद्रही वेडा. अप्रतिम अशी चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की निळ्याभोर आकाशात सुंदर गालीच्या रंगांचा, निळ्याभोर आकाशात सुंदर गालीच्या रंगांचा, नभही देती वर्दी आपली साज लेऊन इंद्रधनुचा,
नभही देती वर्दी आपली, साज लेऊन इंद्रधनुचा. अप्रतिम अशा दोनही चारोळ्या होत्या. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे सौ निशा खापरे नागपूर यांनी. आणि मॅडम लिहित आहेत की आकाशाला घेऊन कवेत घ्यावी स्वप्नांची भरारी. आकाशाला घेऊन कवेत घ्यावी स्वप्नांची भरारी. आभाळाचे पंख लावून जावे उंच उंच ध्येय शिखरी. आभाळाचे पंख लावून जावे उंच उंच ध्येय शिखरी. उंच उंच त्या शुभ्र फुलांनी घ्यावी ओंजळ भरून. उंच उंच त्या शुभ्र फुलांनी घ्यावी ओंजळ भरूनी. ध्येय स्वप्नांचे उंच मनोरे साकार करावे प्रयत्नांनी. ध्येय स्वप्नांचे उंच मनोरे साकार करावे प्रयत्नांनी. तर एक सुंदर अशी प्रेरणा देणारी कविता होती श्रोते हो. आणि या सुंदर कवितेसोबतच पुढच्या एका चारोळीकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे रोहित तरळ, मुक्काम पोस्ट कांदिवली पूर्व मुंबई येथून. आणि सरलीत आहेत की निळ्याशार आकाशात ढगांची काळोखी आली. निळ्याशार आकाशात ढगांची काळोखी आली. अश्रूंचा पाऊस होताच धरणी माय शांत झाली. अश्रूंचा पाऊस होताच धरणी माय शांत झाली. अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर कविता आहे जी आपल्याला पाठवलेली आहे ग्रामीण कवी जयेश अजित उगले, मुक्काम जोपूर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथून. आणि सर 7 विषय आकाश शीर्षक 7 या शीर्षकाखाली लिहित आहे की आकाश निरभ्र आहे आज, चांदण्यांनी दाटलेले स्वप्न आहे खास. आकाश निरभ्र आहे आज, चांदण्यांनी दाटलेले स्वप्न आहे खास. चांदण्यांच्या घोळक्यात चंद्र एकटाच आहे. चांदण्यांच्या घोळक्यात चंद्र एकटाच आहे. आपल्याच मस्तीत दंग आहे. आपल्याच मस्तीत दंग आहे. जीवनाचा सारेपाठ मांडणाऱ्या नक्षत्रांची गोळाबेरीज करतो आहे. वा, जीवनाचा सारीपाठ मांडणाऱ्या नक्षत्रांची गोळाबेरीज करतो आहे. दुःखांच्या या आठवणीत सुख आजही शोधतो आहे. दुःखांच्या या आठवणीत सुख आजही शोधतो आहे. वा, खूपच भावस्पर्शी अशी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत मनमोहन रोगे ठाणे येथून. आणि सरांनी लिहिले की इंग्रजीत स्पेस एकच नाव, आकाशासाठी मराठीत नावे सांगू किती. इंग्रजीत स्पेस एकच नाव, आकाशासाठी मराठीत नावे सांगू किती. अवकाश, अंतराळ, तारांगण, नभांगण, चला मराठीची जगात सांगू महती. अवकाश, अंतराळ, तारांगण, नभांगण, चला मराठीची जगात सांगू महती. आणि पुढच्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की जो तो आपल्या शक्तीने ठरवतो मर्यादा आकाशाची. जो तो आपल्या शक्तीने ठरवतो मर्यादा आकाशाची. इच्छाशक्ती आणि बळ हवे, तयारी असेल मर्यादा उल्लंघण्याची. इच्छाशक्ती आणि बळ हवे, तयारी असेल मर्यादा उल्लंघण्याची. हो, आणि पुढची सुद्धा एक सुंदर अशी चारोळी आहे जी आपल्याला पाठवलेली आहे नीतू पवार सांगली यांनी, सांगली आटपाडी येथून. आणि त्यांनी त्यांच्या चारोळीमध्ये लिहिले की चांदण्यांनी सजलेलं अवघं आकाश त्यात मी तुलाच पाहते. चांदण्यांनी सजलेलं अवघं आकाश त्यात मी तुलाच पाहतोय. तू नाहीच आता माझ्या जवळी पण सोबत असल्याचा भास मात्र होतोय. चांदण्यांनी सजलेलं अवघं आकाश त्यात मी तुलाच पाहतोय. तू नाहीस आता माझ्या जवळी पण सोबत असल्याचा भास मात्र होतोय. अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो. आणि पुढची एक सुंदर चारोळी आहे जी आपल्याला पाठवलेली आहे साक्षी चकवे पारगाव जुन्नर डोंबिवली येथून. आणि त्यांनी लिहिलंय की आकाशात पसरलेल्या इंद्रधनुत आहेत 7 रंग. आकाशात पसरलेल्या इंद्रधनुत आहेत 7 रंग. रंगलेला आसमंत पाहण्यात झाले मी आता दंग. रंगलेला आसमंत पाहण्यात झाले मी आता दंग. हळूहळू आसमंत सरकतोय अंधाराच्या दिशेने. हळूहळू आसमंत सरकतोय अंधाराच्या दिशेने. नव्या संधीची वाट पाहते डोळे मिटते आशेने. नव्या संधीची वाट पाहते डोळे मिटते आशेने. अप्रतिम असे भाव मांडणारी रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर आपण कवितेकडे वळूया जी आपल्याला पाठवलेली आहे सौ शुभदा अनिल वायचळ पुणे येथून. आणि मॅडम लिहित आहेत की आकाशात दाटले मेघ मधूनच विजेची रेग. आकाशात दाटले मेघ मधूनच विजेची रेग. सांग साजना अशा वेळी मनी विरहाचा छेद. सांग साजना अशा वेळी मनी विरहाचा छेद. आकाश झाले काव्य माझे पहा शब्द शब्द रंगले. आकाश झाले काव्य माझे पहा शब्द शब्द रंगले. सूर्योदय अन सूर्यास्ताने अनेक रंगी कविता बनले. सूर्योदय अन सूर्यास्ताने अनेक रंगी कविता बनले. वा, अप्रतिम असे भाव मांडणारी कविता होती.